नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज करणार आहे नाश्त्याचा पदार्थ कुरकुरीत डोसा। मुलांना पण आता सुट्ट्या लागल्यात तर काहीतरी खायला करायचं म्हणून आपण कुरकुरीत नाश्ता करणार आहे, कुरकुरीत डोसा। त्यासाठी हा बारीक रवा घेतला आहे, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि हे मोड आलेले मूग आणि मटकी आहे, ही आपण आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। मोड आलेली मूग आणि मटकी जाडसर ठेवायची, क्रश करायची, खूप बारीक नाही करायची। आता आपण रवा घेऊ, हा 1 वाटी रवा आहे। त्यात 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घातलं, 1 टेबलस्पून तांदूळ पीठ, मीठ, ही क्रश केलेली मूग आणि मटकी, हळद, तिखट, जिरे पूड आणि पूर्ण अख्खे जिरे पण आपण घालू। आता आपण हे छान मिक्स करू, यात तेल पण घालू आपण। आता पाणी घालून आपण डोश्याचं बॅटर करतो त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे। यात आपण टोमॅटो बारीक चिरून आणि कांदा बारीक चिरून, आपल्याला अजून पाणी लागणार आहे, आपण पाणी घालू। आता आपण हे रेस्ट करायला ठेवू। रेस्ट होईपर्यंत आपण टोमॅटो, मिरची, मीठ, आल्याचा तुकडा, जिरे पूड हे सगळं घालून आपण चटणी करू। आपण तव्याला तेल लावून घेऊ, तवा तापला आहे आपला। फ्लिप करू, एक साइड झाली आहे, वरून कोथिंबीर पण लावू।
आपला आता डोसा रेडी आहे सर्व करायला। हे आपले कुरकुरीत रवा डोसे रेडी आहेत, प्रोटीन युक्त आहे। यात आपण मोड आलेली मटकी आणि मूग पण घातले, त्यामुळे मुलांना पण नाश्त्याला खायला पौष्टिक आहे, दमदार आहे। माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे त्यांना माझे इतरही व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।